बरं आई बोल ना. मी आहे ना आता ते लग्नाला जाऊन येतो बरं का हा. आणि तू नाही गाबाळाचं बघ आता मला एकटीला एवढं गबाळ खाऊ व्हायचं. हे बघ एखादी बाई घ्यायची हा आपलं आहे ना बुड घेतलं काढून घे फक्त हे नको मादल्याच्या नादी लावून बाहेर का उन्हाची आहे? येतात आणि त्याला काय तवा सगळ्यांना रोजाची गरज असती काय काम तरी काय राहिले आता बरं बघ ते आले तर. हा मी येतो ते लग्न करून आणि ह्याच औषध आणायला लागेल बरं का याला ते औषध मला नक्कीच व्हायला लागले. हा औषध बी येतो घेऊन तेवढं बायांचं बघ फक्त तू बरं का अरे झालं का यार आली आली आलो मी तुम्ही हा काय नाही हे आईला थोडं सांगत होतं गाबाळाचं लग्नाला जायचंय ते हर्षलचं लग्न आहे. अरे का माहित आम्हाला काय लोकांचे लग्न करतात काम कोणी करायचे घरचे. आता यांनी ठेकाच घेतलाय सगळ्या लग्नांच्यात नाचायचा आणि 3 वर्ष तर माघार येतो ना आम्ही. हा जायला लागते आई गबाळ झालंय आमच्या रानातलं. गबाळाचं महत्वाचं नाही याचं लग्न करा. त्याला मी लय वेळा सुरिकीत सांगितलं की लग्नात चाललाय एखाद्या पुरीला बघ आवडली तर सांगा आम्हाला तुमच्या घरच्यांना सांगू. सुरिका अशाच जमत्यात ही बघितलं का एका 2-4 पोरांचा बाप दिसतो तो अरे होय, काकू तुम्ही आता जर मनावर नाही घेतलं तर कसंच लग्न नाही व्हायचं. होईन बघ चालले प्रयत्न आमचे. प्रयत्न कायचे प्रयत्न कुठं का शब्द नाही इकडं लग्न लिहून का तिकडे लग्न लावून देतो का? लग्नात सुरिकी जमत्यात आणि असंच राहिलं ना आता तरी डोक्याला केस नाही राहिले. आता की कोणाच्या पिकत नाही तेव्हा. ठेवा तुम्ही आम्हाला काय ओळख सोडला गावाला आम्हाला काय त्या वयात लग्न नाही करायचं झाला ना 35चा अजून कवर करीता नाही अजून 5 वर्षांनी म्हणते राहिलेच किती तुझं कशासाठी थोड्यासाठी लग्न करतो. अरे तू काय इथं काढायला आला का माझी आता तुलाच पाठायला पाहिजे तू काकू तुम्हाला माहिती आपल्या शेजारी 20 वर्षाचा पोरग लग्नासाठी रुसत आहे आणि 35चा गोळा झाला तरी तुम्ही लग्न करून द्या इथं ह्याला विचारा आता 2 गर्लफ्रेंड त्याला नाही म्हणावते फक्त आहेत ना आणि ह्याला कोणत्या पुरीकडे बघा नावी त्याला कोणाबरोबर बोला नावी असं बोलायचं का मग सारखं मग तुम्ही नाही म्हणाव घ्यायचं त्याच्याने पट्टी होणार नाही तुम्ही तरी म्हणाव घेतलं लग्न तरी होईल त्याचं मग तूच घेऊन जा लग्नाला जातोय ना घेऊन मग देते लग्नाला का घेऊन जातो मी आज एका लग्नाला घेऊन गेलो की काय मी माझं बघन का त्याचं बघन कोणाच्या बी लग्नाला हा? सारखं घेऊन जाते कोणाच्या बी लग्नाला तू सांगता येत नाही का? लग्नाला यासाठी नेला जातो की सुईरी किती पाहुण्या रावळ्यात एखाद्या चर्चा झाली हाय लग्नाला आले याला आता डायरेक्ट राहायला लागलेत मग किती लेकर आहे तुला ह्यानी काय सांगायचं लग्नाच्या कुठून लेकर आणायचे काय पण बोलतोय. काय पण बोलतोय केस तो डोक्यात काय दिसत नाही का काय पण बोलतोय ठेवा आम्हाला काय करायचं आमचं काय राहिलंय अरे होईल बाबा लग्नाचं काय एवढं हा? अजून मला जबाबदारी होत्या घरच्या जबाबदाऱ्या आयुष्यभर चालत्या पार सरमाव गेलं तरी पैसे पुरायचे नाहीत जबाबदाऱ्या संपायच्या नाहीत आणि माग एकदा ते लसतंय आणलं टायमाला लग्न केलं सुईरी यायच्या तेव्हा तुम्ही डावलून टाकल्या आता हे असला जाडा झालाय त्याला केस राहिले आणि काय म्हणायचं आता त्याला बोलून काय होणार आहे आता? बोलून काय म्हणायचं गोळा ना थोडं पळवी जा की त्याला कोणी पळवायचं सकाळी उठायचं खातो तो किती 2 पंक्ती उठायचं तरी खात राहतो तो मग कोणी खायचं ती एवढं खाल्लं की एवढं पाचायचं कुठं कष्ट आहेत मला काम बी असतात म्हणून भूक लागते उगा आम्हाला लाज वाटत नाही जाऊ दे म्हणतो हे असले न्यायचे माणसाने कसं फिटा असावा काय राहिले ही तुझे पप्पा आहेत का आम्हाला विचारतात काय सांगायचं काही बोलतोय काय पण काय बरोबर आहे का आपली उगा बोलून घेतो ऐकून घेतो मग काही बोला. ते आपलं उगा विनोद करायचं म्हणून म्हणतात माणसं मला काय करायचे राय ना तू तसा राय ना आम्हाला काय करायचं अरे तुझं वय झालंय आता एवढं लग्नाचं. तो ज्याचं लग्न आहे त्याचं लग्न काय राहते 22 वर्षी तर पोरगी ते पटावली लग्न करतोय हर्षद नाही पोरगी पाठवली म्हणजे चांगलं काम केलं का त्यांनी मग तू काय असत राहतो आजकालचा जमाना भाल्याचा नाही राहिला एक माझा सोपा सल्ला आहे का बरं का त्या गणशनी माहिती ना तुला तिकडली कर्नाटकी कोणती कोण पोरगी आणा करा लग्न कशाला होईन अरे, ठेवता होईन. नसल होत तशी करा कशी जमन तशी करा लोक राव एजंटला पैसे देऊन 2-2 हा राहणार नाही ही ठीक आहे सगळं बांधून घ्यायचं सरळ सरळ काय पत्ता आता काय पोरगी आली तर 2 वर्ष फिरकणार नाही कोणी डोकायचं नाही अशी कबुली द्यायची तरच लग्न करायचं तसं तरी कर लग्न होण्याशी मतलब आहे लोक परत गावात मोर फेरा. मला काय पैसे द्या मी एजंट बघतो मला लय होता आलाय माहिती सगळं तुम्ही का मग एका दिवस नाही डोक्यात घेतलं. तुम्ही नाही घेतलं माझं काय बरोबर तुमचं आहे माझं काय अरे बाबा कुणी घ्या आपण बघू आपण लग्नाचं एवढं काय 2 वर्षाच्या आत लग्न करून टाकायच्या आधी एक काम करा 2च्या ऐवजी अजून 50 घ्या म्हणायचं पण चांगली बघा पण बघा काय अडचण आहे हा भेटन त्याला काय बघा म्हणाव घ्या पैशाचं बघा नाही तरी पिरू नुसतं पिरूच करीत बसतात हरभराच करीत बसतात ह्याचं काय हे जायचं ना असंच बरं आता तुझ्या ताब्यात येऊ आता तू. अजून 5 वर्षांनी तर त्याला विचारायचं नाही कोणी बरं या गाडी घेऊन जा तू चल जायचंय लवकर लग्न व्हायचं जाऊन तू ये. बरी का कशी मित्र मला आधी नाही आता लागले का कशी बोलत आहेत. अरे एवढी लोक बोलत आहेत मला पण ह्यांना काय माहिती ग मी काय हटकून लग्नाचं राहिलोय का आपण आधी म्हणत होते मी तेव्हा नाही अजून नाही टाइम आहे अजून. एक तर शेतकरी माणूस मी घरची जबाबदारी होती त्यामुळे लग्नाचं राहिलो ना पण ते लोकांना नाही दिसत लोक लागले बोलाय आता. बरं जाऊ दे आलो मी थांब